नमस्कार. आजचा जो विषय आहे तो माणसाला जागं करणारा विषय आहे. जसं पावसाचं पाणी डोंगरावर पडतं आणि ते पाणी काही प्रमाणात डोंगरावर शुद्धच असतं, पण ते जसं जसं खाली खाली वाहत येतं आणि नद्या नाल्यांना येऊन मिसळतं तसं ते पाणी अशुद्ध होऊन जातं. तसंच काहीसं आपल्या जाणीवेसोबत होतं. जेव्हा आपण लहान असतो, बाळ असतो आणि आपल्याला नावगाव काही नसतं, तेव्हा ही जाणीव प्रचंड प्रमाणात शुद्ध असते. परंतु जेव्हा याला नाव दिलं जातं, जात पात धर्म लावले जातात आणि या देहावर जेव्हा संस्कार होतात, तेव्हा ही जी जाणीव आहे ती अशुद्ध होत जाते. आणि ही इतकी अशुद्ध होते की आपण मारुतीच्या देवळात जातो बघा, आणि त्या मारुतीच्या देवळामध्ये मारुतीची जी मूर्ती असते त्या मूर्तीवर आपण शेंदूर चढवतो आणि तो शेंदूर चढवता चढवता ते थप्पे इतके चढवत जातो की तो मारुतीच दिसेनासा होतो. तसंच काहीसं आपल्या आत्मतत्वाविषयी झालेलं आहे. ही जाणीव इतकी अशुद्ध होत जाते की आपल्याला आपलं स्वस्वरूपच दिसेनासं होतं आणि त्यामध्ये अजून माणसाला काही ना काही हवं असतं, मिळवायचं असतं. या सगळ्या गोंधळामध्ये माणूस स्वतःलाच हरवून बसतो आणि त्यामुळे हा जो हरवलेला हरी आहे याला परत कसं मिळवायचं यासाठी संतांनी, ऋषीमुनींनी आपल्याला वेळोवेळी ज्ञानार्जन केलेलं आहे. पण तरीसुद्धा इतकं सगळं भारतीय तत्त्वज्ञान असून सुद्धा काही जणांनी हे तत्त्वज्ञान अंगीकारलं, पण अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना हे तत्त्वज्ञान माहीतसुद्धा नाही, हे ज्ञान त्यांना माहीतसुद्धा नाही आणि ते ठाऊक करून घेण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छासुद्धा निर्माण होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला ऋषीमुनींनी सतत नामस्मरण करण्यासाठी, म्हणजे याच हरीचं चिंतन करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. षटशास्त्रांनी सुद्धा याच हरीचा शोध घेतलेला आहे आणि ही जी ज्ञानगंगा कित्येक वर्षांपासून वाहत आलेली आहे आणि या ज्ञानगंगेचं जे मंथन झालेलं आहे, त्या मंथनातून या ज्ञानगंगेचं अमृतमय जो थेंब आहे तो थेंब माणसाने एकदा जरी चाखला तरी त्याच्या आयुष्याचं केवढं तरी मोठं सोनं होईल, सोनं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मारू, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न घाली मन, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. आता या ओवीचा आपण अर्थ, पहिल्या ओवीचा अर्थ लक्षात घेऊ. चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली की जे वेद आहेत, वेद म्हणजेच ऋषीमुनींनी ज्या सगुण साकार रूप हरी जो त्यांनी जाणला आणि त्यानंतर त्यांनी निर्गुण हरीचं रूप जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्या ठिकाणी नेती म्हणत मागे सरले आणि त्यांनी मौन धरलं. असं का केलं? कारण हरीचं निर्गुण निराकार रूप जाणणं अशक्य आहे, कारण तो अगम्य आहे, आकळता येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी फक्त स्मरणाचा मार्ग स्वीकारला आणि शांत राहून फक्त त्यांच्या भावाने जितका त्यांना आकळता येईल तेवढा त्यांनी आकळण्याचा प्रयत्न केला. षटशास्त्रांनी तर विश्वाच्या निर्मितीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलं, परंतु विश्वाच्या निर्मितीचं कारण देखील हरीच आहे. इतकंच काय तर षटशास्त्रांच्या निर्मितीचं सुद्धा कारण तोच आहे आणि 18 पुराणांनी हरीचंच गुणगान गायलेलं आहे. अशा हरीला जर आत्मसात करायचं असेल तर पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मार्गदर्शन कसं करतात बघा. ते सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. दही असताना त्या दह्यामध्ये लोण्याचे कण विखुरलेले असतात, पण दही प्राप्त झालं तर आपल्याला लोणी नाही मिळत. त्यासाठी दह्याला घुसळायला लागतं, त्याचं मंथन करायला लागतं आणि मग ते लोण्याचे विखुरलेले कण एकत्र येतात आणि तेव्हा एक लोण्याचा गोळा तयार होतो. तसंच ज्ञानरूप हा जो जीव आहे, या जीवाचा आनंद हे स्वरूप आहे, परंतु ज्ञानामध्ये आनंद विखुरलेला आहे. पण ज्ञान आपल्याला अव्यक्त असल्यामुळे हा जीव नेहमी अतृप्तच असतो. म्हणून या ज्ञानरूप जीवाने आनंद स्वरूपाचा आनंद घेण्यासाठी स्वतःमध्येच समाधीच्या द्वारे विरवून घेणं स्वतःला, हा मुक्तिसुखाचा मार्ग, म्हणजेच पहावे आपणासी आपण, ही साधना. आणि नामसंकीर्तनाच्या द्वारे या आनंदाला ज्ञानातून प्रकट करत राहणे, व्यक्त करत राहणे, हा भक्तिसुखाचा मार्ग, जे संत मंडळी करत होते.
संतांना नामस्मरण याचसाठी प्रिय होतं, कारण सत्ताज्ञानात असलेला आनंद ते सतत चाखण्यासाठी नामसंकीर्तनाच्या द्वारे त्या आनंदाला ज्ञानातून प्रकट करत होते. म्हणून त्यांना हा जो नामसंकीर्तनाचा प्रकार आहे तो प्रचंड आवडायचा. आणि एकनाथ महाराजांनी तर फार सुंदर सांगितलंय, सतपद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंदी पद हरी म्हणती जया, असं एकनाथ महाराज म्हणतात. म्हणजे हा जो आनंद आहे म्हणजेच गोविंद आहे, हा नामसंकीर्तनाच्या प्रभावाने ज्ञानातून प्रकट करतो. आणि याचं संत वर्णन कसं करतात, याचं वर्णन संत असं करतात की विठ्ठलाला विटेवर उभं केलं, असं याचं वर्णन संत करतात. तर असा विठ्ठलाला विटेवर उभं करण्यासाठी ते नामसंकीर्तनातून ज्ञानातून सतत आपल्या स्मरणातून परमेश्वराला प्रकट करत होते. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. तुकाराम महाराज पण खूप सुंदर सांगतात. तुकाराम महाराज तर म्हणतात की भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. नामदेव महाराज काय म्हणतात, नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प, येसी अप गिवसित. म्हणजे ही संत मंडळी त्यांचा भाव किती सुंदर व्यक्त करतात बघा अभंगांमधून. त्यांना जो भाव त्यांच्या मनामध्ये प्रकट होतो तसा त्यांचा देव त्यांच्यासमोर उभा राहतो. आणि असाच ते त्यांच्या भगवंताला परमेश्वराला या ज्ञानातून सतत उभं करत असतात आणि त्याचा आनंद घेतात. आणि ही साधना जेव्हा साधकाची होते तेव्हा त्याला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होते. आणि म्हणून संत मंडळी जी आहेत त्यांनी त्यांच्या अनेक अभंगांमधून देवाकडे हीच इच्छा मागितलेली आहे की मुक्ती न मागता त्यांनी गर्भवास मागितलेला आहे. कारण त्यांना हे जे अविट प्रेम सुख आहे ना नामस्मरणातून जे त्यांना मिळतंय ते त्यांना जन्मोजन्मी अनुभवायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा जन्म गोड यासाठी, म्हणजे हे जे नामस्मरण आम्ही करतो या स्मरणातून जो ईश्वर साक्षात्कार त्यांना होतो यासाठी त्यांना जन्म गोड झालेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशवा तुम्ही जिओ दातावरा, जन्मोजन्मी द्यावी आम्हा तुमची हीच चरण सेवा. म्हणजे जन्मोजन्मी आम्हाला हेच चरण दिसू दे आणि प्रत्येक जन्मात या ईश्वराचं भान घेता आलं पाहिजे, यासाठीच आमचा जन्म झालेला आहे. अशी यांचं प्रेम किती देवावर बघा संतांचं. आणि या अविट प्रेमसुखाला ते लाचावलेले आहेत. म्हणून काय म्हणतात, लाचावले मन लागलेसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. जीवेला नाम सुटत नाही अशी स्थिती झालेली आहे. म्हणजे त्यांचा अनुभव कसे ते व्यक्त करतात. आणि या अनुभवातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, तर नामस्मरण कसं करावं, तर असं करावं, संतांसारखं करावं की त्यांनी या स्मरणातून इतका आनंद अनुभवला की त्यांना आता असं वाटतंय की सर्वांनीच हा आनंद चाखला पाहिजे. पण पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला एका मोठ्या धोक्यापासून सावध करतात. ते काय म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. की हरी हाच आत्मा आहे आणि तोच जीव आणि शिवामध्ये समत्वाने नांदतोय. आणि जीव जो आहे तो ब्रह्म आहे. एवढंच काय, तर सगळं जे आहे ते सगळंच ब्रह्म आहे. हे सगळे वेदांतातले मोठमोठे सिद्धांत जरी खरे असले तरी सुद्धा साधकाने यामध्ये विशेष मन घालू नये. याचं कारण असं की जेव्हा या शब्दज्ञानामध्ये साधक अडकतो ना तेव्हा त्याला असं वाटू लागतं की तो खूप ज्ञानी आहे. आणि समाजामध्ये पण त्याची कीर्ती होते, प्रसिद्धी होते आणि त्यामुळे समाजामधून त्याला मानसन्मान मिळतो आणि त्यामुळे त्याचा अहंकार वाढू शकतो. आणि म्हणून त्याची अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये प्रगती होण्याऐवजी अधोगती होऊ लागते. म्हणून या ठिकाणी नेहमी सावध पाहिजे. शब्दज्ञानामध्ये शब्दजालामध्ये कधीही साधकाने न अडकता फक्त अखंड नामस्मरणाचा अभ्यास करत राहणे हेच ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत आहे. आणि म्हणून ते आपल्याला नेहमी हा उपदेश करतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा या संदर्भात हेच सांगतात. ते म्हणतात, नको शास्त्र अभ्यास विपुत्ती मोठी, चढे गर्व ताठा अभिमान पोटी, घडे कर्म खोटे बहु हा दगारे, हरिराम मंत्र सोपा जपारे, असं ते म्हणतात. आणि ह्याचं दुसरं कारण असं की ह्या अध्यात्मशास्त्रामधले हे जे मोठमोठे सिद्धांत आहेत याचं अंतिम सत्य खऱ्या अर्थाने कळणं शक्यच नाही, कारण ते बुद्धीच्याही पलीकडे आहेत. याला कळण्याचा मार्ग हा एकच, तो म्हणजे अनुभव.
आणि हा अनुभव केव्हा येतो साधकाला, ज्या वेळेला त्याचे ज्ञानचक्षु, प्रतिभा ज्ञान, दिव्य ज्ञान त्याच्या ठिकाणी जागरूक होतं, त्याला हे ज्ञान प्राप्त होतं, तेव्हाच हा अनुभव येतो. आणि हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करायचं आहे, तर फक्त अखंड नामस्मरण करायचं आहे असं आपल्याला सर्व संत मंडळी सांगतात. आणि असं जेव्हा नामस्मरण घडतं तेव्हा त्याला जे काही कळत नसतं ते सगळं कळायला लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, न कळे ते कळो येईल उगले, नामे एकचिया विठ्ठले. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे एकचिया विठ्ठले. न बोले ते बोलो येईल विठ्ठले, नामे एकचिया विठ्ठले. म्हणजे जे दिसत नाही ते दिसायला लागतं, जे त्याच्या अंतर्मनामधून ज्या त्याला प्रतिभा ज्ञानामुळे जे त्याच्या मनामध्ये भाव उमटतात ते सगळे भाव तो व्यक्त करू लागतो आणि या भावातून देव प्रकट होत असतो. तर तात्पर्य हे सांगायचं संतांचं की फक्त नामस्मरण अखंड करत राहा. आणि असा सराव केल्यावरती याचा परिणाम काय होतो ते ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात. ते म्हणतात, हरी ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची स्थिती काय झालेली आहे, नामस्मरण करून करून चित्ताचं चैतन्य झालेलं आहे. सगळीकडे हरीच हरी भरलेला दिसतोय, घनटाट हरीचं रूप दिसतंय आणि जिथे त्यांची दृष्टी जाईल तिथे त्यांना फक्त परमेश्वर दिसतोय. आणि त्यांच्यासाठी हा भूलोक म्हणजे वैकुंठ झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांची सुद्धा हीच स्थिती झालेली आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, अधिक अक्षराने एका भू वैकुंठ म्हणे तुका. म्हणजे फक्त विठ्ठल या नामस्मरणाने त्यांच्यासाठी भूलोक म्हणजे वैकुंठ झालेला आहे. चित्त चैतन्य पडता मिठी, हरिरूप दिसरी अवघी सृष्टी. अवघी सृष्टी ह्या संतांसाठी हरिरूप होते, म्हणजेच एकत्व जे नांदतंय त्या एकत्वाला हे सर्व संत मंडळी नतमस्तक होतात. आणि त्या एकत्वाचं भान घेत घेत हा आनंद स्वरूप स्वतःच जाणत प्रत्येकामध्ये जो हरी आहे त्या हरीला ते पाहायला आपल्याला शिकवतात. म्हणजे त्यांचं अंतर्बाह्य साधकाचं स्वरूपच पालटतं. कशाने? नामस्मरणाने. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अशी स्थिती होते. आणि ही स्थिती फक्त नामस्मरणानेच होते. म्हणून असं नामस्मरण प्रत्येकाने आत्मसात करावं यासाठी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वेळोवेळी हेच सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.